महाराजांच्या हयातीत 3 मठ झाले. बर. त्यातला केजच्या स्वामींचा, केजचा म्हणजे बीडच्या जवळचा मठ आहे, त्याला केज हे गाव आहे. केजचा महारुद्र देशपांडेंचा मठ. बर. दुसरा सावरगावचा मठ. आणि तिसरा सावरगावच्या जवळ हुडावडे म्हणून एक स्थान आहे. बर. तिथला स्वामींचा आनंदनाथ स्थापित मठ. हे 3 मठ स्वामी महाराजांच्या हयातीत झालेले महाराज असताना. आणि मग नंतरचे जे काही अतिशय जुने मठ आहेत त्याच्यातला एक वेंगुर्ल्याचा मठ आहे. तिथे आनंदनाथांची संजीवन समाधी आहे. आनंदनाथ महाराज हे 1903 साली संजीवन समाधीस्थ झाले. आणि अतिशय जबरदस्त स्थान आहे की कधी कोकणात जाणाऱ्या लोकांना तिथली दिव्य शक्ती तुम्हाला अनुभवाल. ती अतिशय जागृत मठ आहे. त्या मठात आम्ही 1000 प्रदक्षिणा करायच्या म्हणून आम्ही तिथे गेलो. पहाटे माझा मित्र आणि मी प्रदक्षिणा करायला सुरुवात केली आणि आमच्या दोघांच्या लक्षात आलं की आज प्रदक्षिणा होण्याची शक्यता दिसत नाही. पायात तर प्रचंड क्रॅम्प यायला लागले. 250-300 प्रदक्षिणा घातल्या. त्या आम्ही दोघांनी एकमेकांना एवढंच म्हणलं की जोपर्यंत आपल्याला करता येतात तेवढ्या करू. जिथं असं वाटेल की आता पाय नाहीच आपल्याला सपोर्ट करायचे तिथं थांबायचं. अक्षरशः पाय ठणकत होते आणि गाभाऱ्यामध्ये एकाएकी कुणीतरी तांब्याभर हिना आणून ओतावा इतका घमघमाट सुटला. माझ्या मित्रांनी आम्हाला जेव्हा तो सुगंध आला ना, आम्हाला म्हणजे असं झालं की इतका दिव्य सुगंध आणि त्या सुगंधाने वेडपिसं व्हायला झालं. इतका सुगंध यायला लागला. तर आजूबाजूला कुठली माणसांच्या हालचालीची पण कुठे तिथे नव्हती. मग थोडासा बाहेरच्या बाजूला आहे. तिथे इतका जेव्हा हा सुगंध आला ना, आम्हाला लगेच दोघांना जाणवलं की साक्षात महाराज इथे आता प्रकटलेले आहेत. मग आम्ही असं एक निर्धार केला की आता महाराजच आलेत तर आता पाय तुटले तरी चालतील, प्रदक्षिणा थांबवायच्या नाही. आणि आम्ही 1000 प्रदक्षिणा होईपर्यंत सकाळ उजाडली. आणि सकाळी 7-7:30ला आमचे जे दुसरे मित्र जे रूम मध्ये झोपले ते पण आले. ते आम्हाला जॉईन झाले. ते म्हणले आम्ही 108 प्रदक्षिणा करतो. चला. आणि आम्ही टोटली 100108 प्रदक्षिणा केल्या. आणि त्यानंतर दिवसभर आम्ही ज्या ज्या स्थानांवर त्या वेंगुर्ल्यात फिरत होतो, तिथून आम्ही माणगावला गेलो, रेड्डीच्या गणपतीला गेलो, वेतोबाला गेलो, आरोलीच्या, जिथे कुठे गेलो, बागलांच्या राईमधल्या चिदानंद स्वामींच्या स्थानावर गेलो, जिथे कुठे गेलो तिथे प्रत्येक ठिकाणी वाऱ्याची झुळूक आली की हिनाचा सुगंध यायचा. हे आम्ही त्याविषयी अनुभवलं. आणि आनंदनाथ महाराजांचं स्थान पण तितकं स्वामी महाराजांचं अत्यंत प्रिय स्थानांमधलं एक असावं याची प्रचिती घेतली.